करतो की त्यांनी 11व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षीय भाषण सुरू करावे. माननीय राणा सर. सर म्यूटच ते म्यूट झालं सर. हां ओके म्यूट झाला काय? ओके सर. ओके सर. आता ठीक आहे ना? ओके सर. हां 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 11व्या मराठा साहित्य संमेलनासाठी जमलेल्या सर्व बहीण भावांनो, सर्वांना जय जिजाऊ. जगद्गुरु तुकोबाराय, राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे, क्रांतिबा ज्योतिबा फुले, लोकराजा शाहू छत्रपती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, प्रस्थापितांच्या विरोधात उलगुलान करणारे बिरसा मुंडा, तसेच परिवर्तनशील विचारांना चालना देणारे सर्व महामानव यांना पहिल्यांदा अभिवादन करतो. आज आपण एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जात आहोत. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे 11वं संमेलन हे देशातीलच म्हणता येईल किंवा मराठी क्षेत्रातील म्हणता येईल पहिलं ऑनलाईन मराठा साहित्य संमेलन आहे किंवा पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनाचे उद्घाटक मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कामाजी पवार, मराठा साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष माननीय इंद्रजित भालेराव, जतोसापच्या प्रदेशाध्यक्षा डॉक्टर निर्मला पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, पहिल्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज तायडे आणि वक्ते डॉक्टर छायाताई महाले आणि डॉक्टर रवींद्र बेंबरे, तसेच दुसऱ्या परिसंवादाचे अध्यक्ष माननीय गंगाधर बनबरे आणि वक्ते डॉक्टर मंजुश्री पवार व डॉक्टर विजय चोरमारे आणि जतुसापाचे सर्व पदाधिकारी व शुभचिंतक यांना जय जिजाऊ. तर मित्रांनो, आता हे फेसबुक हे आभासी असं प्रसार माध्यम आपण वापरतो आहोत आणि करोना ही त्याला कारणीभूत आहे. पण करोना हे इष्टापत्ती समजून आपण या माध्यमाच्या द्वारे खऱ्या अर्थाने वैश्विक होतो आहोत. कारण आता कितीही आपण खर्च केला, लाखो रुपये उधळले, तरी संमेलन बरेचदा एका विशिष्ट प्रदेशापुरतं सीमित राहतं. पण या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की एकही पैसा खर्च झालेला नाही आणि तरी आपण जगभर जातो आहोत. मराठा सेवा संघाचा पसारा महाराष्ट्राबाहेर भारतात आहे, तसा भारताबाहेर इतर देशांमध्ये आहे आणि त्या देशामध्ये लेखक, वाचक, प्रकाशक सगळ्या क्षेत्रातली मंडळी कार्यरत आहेत. तर ही सगळी मंडळी हे संमेलन पाहत आहेत आणि ऐकत आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण ह्या करोनाकडे आपत्ती म्हणून न पाहता इष्टापत्ती म्हणून पाहावं आणि आपण केवळ महाराष्ट्रापुरतं न राहता आपण वैश्विक झालो आहोत याचा आनंद व्यक्त करावा. यापूर्वीच्या वक्ते कामाजी पवार सर आणि इंद्रजित भालेराव यांनी ही गोष्ट व्यक्त केली आहे की हे संमेलन खऱ्या अर्थाने बिनखर्चाचं आहे. आता जे संमेलन होतं, भव्य संमेलन आपण खूप आयोजित केलेली आहेत, खूप पाहिलेली आहेत. मला सुद्धा काही ठिकाणी संमेलनात सहभाग घेण्याचा सन्मान मिळाला आहे. तर त्या ठिकाणी लोक येतात, एकमेकाला भेटतात, भेटीगाठी होतात, विचारांची देवाणघेवाण होते. आपले लेखक, आवडते लेखक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याशी बोलायला मिळतं, पुस्तकं पाहायला मिळतात, चाळायला मिळतात किंवा विकती घेता येतात. म्हणजे ह्या मोठ्या संमेलनाच्या उपलब्धीबद्दल आपण काही शंका व्यक्त नाही करत, त्याची गरज आहेच. पण आज आपल्याला विशिष्ट कारणांनी ह्या संमेलनाकडे पाहावं लागत आहे आणि त्यातून फायदा असा होतो आहे की आपण सगळीकडे जातोय. मराठा सेवा संघाने जे साहित्य निर्मितीबद्दलचं स्वप्न पाहिलं होतं, प्रामुख्याने ते खेडेकर साहेबांनी पाहिलं, कारण त्यांच्याच डोक्यातल्या ह्या सगळ्या कल्पना आहेत. ते मुळात कवी आहेत हे फार कमी लोकांना माहित आहे. कारण त्यांचं एकंदर आवाज, त्यांचं बोलणं पाहून असं लोकांना वाटतं की हा माणूस कठोर आहे, याला कवितेशी काही देणं घेणं नाही, भावनाहीन माणूस आहे असं लोकांना वाटतं. पण फणसाबद्दल जसं शेख महम्मदानी म्हटलंय की फणसा अंगी काटे आता अमृताचे साठे, असं त्यांचं कठोर जे दिसणारं जे दृश्यरूप आहे ते मात्र आत जे त्यांच्या अंतरंगात शिरतात त्यांना त्यांचा सहवास लाभतो, त्यांना त्यांच्या प्रेमाचा अनुभव येतो. म्हणून त्यांनी हे जे स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात आणलं. पहिल्या मराठा साहित्य संमेलनात मी सहभागी झालो 2000 मध्ये, 20 वर्षांपूर्वी,
आणि तेव्हा मला त्या सगळ्या कामाचा पसारा पाहून खूप आनंद झाला, की असंही होऊ शकतं, की आपल्या भूमीत आपल्या विचाराचं अ, आपल्या लोकांचं असं संमेलन होऊ शकतं, ज्यामध्ये आपलेच लेखक असतील, आपलेच वाचक असतील आणि ही सुरुवात होती. पण सुरुवातीलाच खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी मुरलीधर गावंडे आणि सचिन मानकर ही नावं मला आता आठवतात. अरविंद गावंडे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. तर ह्या लोकांनी या दोघा-तिघांनीच फक्त हे संमेलन डोक्यावर घेतलं. म्हणजे डोक्यावर घेतलं म्हणजे जबाबदारी घेतली आणि ते संमेलन पार पडलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते पार पाडलं. तेव्हा डॉक्टर सतीश पावडे त्या आयोजकांपैकी एक फार महत्वाचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यामुळे मी ह्या साहित्य संमेलनात सहभागी झालो आणि पुढे मराठा सेवा संघाच्या चळवळीत गेली 20 वर्ष मी काम केलं. आणि मी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही, कोणत्याही सन्मानाची अपेक्षा केली नाही यासाठी, की मला एक आनंद होत होता कोणीतरी काहीतरी करताय. वयाने मी जरी लहान असलो तरी मला हे खूप आधी जाणवलं, की हे करायला पाहिजे कोणीतरी. आपली प्रकाशन संस्था असायला पाहिजे, आपले लेखक असायला पाहिजे, आपले वाचक असायला पाहिजेत, आपला बुक स्टॉल असायला पाहिजे. म्हणजे हा विचार अशा अनेक माध्यमातून व्यक्त झाला पाहिजे. तर आणि ऐकणारे तर पाहिजेतच पाहिजे. हे सगळं सगळ्या माझ्या ज्या इच्छा होत्या त्या मराठा सेवा संघाने पूर्ण केल्या. म्हणून मी कोणत्याही अपेक्षा न करता सेवा संघाच्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी राहिलो. सगळी संमेलनं आता 10 संमेलनं झाली. त्यापैकी चिपळूणचं संमेलन सोडलं, तर पहिल्या संमेलनापासून तर 10व्या संमेलनापर्यंत मी वक्ता म्हणून, कधी परिसंवादात, कधी कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित राहिलो, कधी श्रोता म्हणून राहिलो. तर अशा तऱ्हेने संमेलनं पाहताना माझ्या हे लक्षात आलं, की एक नवीन संस्कृती उदयाला येते आहे. आणि ही संस्कृती आपल्या देशात ज्या अनेक विकृती ठाण मांडून बसल्या आहेत, त्यांना शह देण्यात सक्षम आहे. त्यापूर्वी अनेकांनी हे प्रयत्न केले नाही असं नाही. माझा बराच मोठा काळ बहुजन चळवळीत गेला. गेल्या 50 वर्षांपासून मी अनेक चळवळीत काम करतो आहे. म्हणजे किती आधीपासून करतो आहे. हे करताना माझ्या लक्षात आलं, की कोणत्याही चळवळी टिकलेल्या नाहीत. का टिकल्या नाहीत? कारण कार्यकर्त्यांचा तर खूप उत्साह असतो, कष्ट खूप घेतात, पण आपला नेता जो असतो तो बरेचदा हुकुमशाही प्रवृत्तीचा असतो आणि त्यामुळे मग कार्यकर्त्यांचा विरस होतो आणि ते बाजूला होतात. हा एक भाग. दुसरा भाग असा, की अनेकांना अहंकाराचा रोग लागलेला असतो. त्या अहंकाराने पीडित लोक एकमेकाला दूर सारत राहतात आणि त्यातून चळवळी संपतात. 1990 मध्ये जगामध्ये जे काही नवीन वारं वाहायला लागलं होतं जागतिकीकरणाचं, तर त्याच 90 मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना झाली. म्हणजे 30 वर्ष आता होऊन गेलेली आहेत. आता हे जागतिकीकरण महत्वाचं यासाठी आहे, पण त्याच्या आधी जेवढ्या चळवळी होत्या, त्या सगळ्या चळवळी संपवण्याचं काम जागतिकीकरणाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेने केलं आहे. तर ज्या लोकांच्या खांद्यावर झोळ्या होत्या, हातात टायरची चप्पल पायात टायरची चप्पल होती आणि ते वणवण फिरायचे लोकांना पटवून द्यायचे आपला विचार लोक बदलतील ह्या आशेने. पण त्यांना यश काही येत नव्हतं, पण ते आपल्या परीने काम करत होते. हा जो कार्यकर्त्यांचा एक वर्ग होता, त्यापैकी मी बराच काळ होतो, छात्रसेवा संघर्षवाणीत होतो. नंतर तर अनेक संस्था, मी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. मी अनेक संघटना त्या काळात मधल्या काळात स्थापन केल्या. त्याचा उल्लेख दत्ता डोईनी केलाय थोडक्यात. तर अशा तऱ्हेने हा कार्यकर्त्यांचा वर्ग हा संपवण्याचं जे काम आहे, की जागतिकीकरणानंतर जे काही शासकीय ज्या योजना होत्या, त्या योजना शासकीय पैशातून लोकांना देण्याकरता ज्या कार्यकर्त्यांची गरज होती, अशा कार्यकर्त्यांना विकत घेण्याचं काम या सरकारनी, सरकार कोणतीही असो, शासन कोणती असो आणि त्यात उद्योगपती सुद्धा होते. त्या लोकांनी अशा तऱ्हेने अनेक कार्यकर्त्यांना काही संस्था काढायला लावल्या. त्या अशासकीय संस्था, एन-जी-ओ, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असं आणि एन-जी-ओचं एक पीक आलं. त्यामुळे असं कर्मयोगी गाडगेबाबांसारखं निष्काम कर्मयोगी आपण त्यांना म्हणतो, त्यांच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र फार परवड झाली आणि जे खरे विचाराला टिकून राहिले त्यांचं तर फार नुकसान झालं. नैराश्याच्या गर्तेत अनेक लोक गेले. अशा काळात या गोष्टीला प्रारंभ ज्या वर्षी झाला त्याच वर्षी मराठा सेवा संघाची स्थापना झाली. कामाजी पवारांनी उल्लेख केलाय आपल्या भाषणामध्ये, अनेक संघटना येतात आणि टिकतात पण काम करतात पण टिकत नाही. ही खंत आहे अनेकांची. मराठा सेवा संघ अनेक कारणांनी टिकलेला आहे. 30 वर्ष होऊन गेली आहेत, अजून काही त्याला खंड पडलेला नाही आणि अनेक कक्षांमध्ये तो विस्तारित झालेला आहे आणि हे करताना सामाजिक परिवर्तनाची जी तळमळ असते ती सेवा संघाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही आहे. आता याला कारणीभूत काही माणसं आहेत, त्यांचा उल्लेख मला करावा लागेल. मला प्रामुख्याने ज्यांच्यामुळे लिखाणाची प्रेरणा मिळाली आणि आम्ही बहुजन चळवळीत वळलो ते प्राध्यापक मामा देशमुख.
त्यांचं फार योगदान आहे सुरुवातीला आपल्या मराठा सेवा संघाच्या उभारणीत. माझे मित्र प्रभाकर पावडे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मी सक्रिय झालो आणि जेमिनी कडू आता ते हयात नाही. तर ह्या आणखी काही लोक आहेत, खूप सगळी नावं घेणं मला शक्य नाही, पण जे माझ्या अवतीभोवती होती, ज्यांच्यामुळे मला काही सामाजिक दृष्टी आली आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने सेवा संघाकडे वळण्यात मला मदत केली, अशांचा उल्लेख मला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्यांचा उल्लेख यासाठी आवश्यक आहे की आपण टाळतो बरेचदा, ज्यांनी आपल्याला आधार दिला त्यांचा उल्लेख टाळतो, ते करू नये असं मला वाटतं. अनुल्लेखाने मारणे हा एक प्रकार आहे, पण तो आपल्या संस्कृतीत नाही, त्या सनातनी संस्कृतीत आहे. माणसं वापरून घ्यायचे आणि फेकून द्यायचे. म्हणजे राष्ट्र के निर्माण का उपकरण हो, उपकरणवाद जो आहे, माणसाला उपकरण समजून वापरून घ्यायचं फेकून द्यायचं, हा जो प्रकार आहे तो बहुजन समाजात नाही आहे. म्हणून मराठा सेवा संघ ज्या तऱ्हेने वाढला तो तसाच वाढला नाही, म्हणजे आहे तसाच तो काही राहिला नाही, त्यात खूप परिवर्तन झाली. अनेक लोक आले आणि गेले, अनेक लोक लाभार्थी सुद्धा होते, त्यांनी लाभ घेतला आणि निघून गेले, असाही प्रकार झालेला आहे. पण हे सगळं करताना सातत्य एका गोष्टीचं राहिलंय की एक विचार मात्र कायम राहिला, तो विचार होता सामाजिक परिवर्तनाचा. आणि या सामाजिक परिवर्तनाला निश्चित रूप जो जे दिलं गेलं त्याला कारणीभूत बरेच विचारवंत आहे, बरेच अभ्यासक आहे, बरेच लेखक आहेत. अगदी बुद्धापर्यंत आपण स्वतःला जोडलं. छत्रपती शिवाजी महाराज तर आहेतच, प्रश्नच नाही. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने आपण अनेक गोष्टी केल्या. शहाजीराजांचा उल्लेख आपण करतो, शंभूराजांचा उल्लेख करतो, जगद्गुरु तुकोबारायांचा उल्लेख करणं तर आवश्यकच आहे, त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या प्रबोधनाला सुरुवात केली, राजर्षी शाहू छत्रपती ज्यांनी त्या महात्मा फुलेंच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानात या सगळ्या गोष्टी आणल्या. फुले शाहूंना जे अपेक्षित होतं किंवा शिवाजी महाराजांना जे अपेक्षित होतं ते सगळं संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. पण या तिघांचाही उल्लेख तर आवश्यक आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला तर खूप वाईट गोष्टी आल्या, दुःख आली, प्रतिकूलता आली, तरी त्यांनी जे काही दीनदलितांचं दुःख आहे आपल्या कादंबऱ्यातून त्यांनी मांडलं, त्यांच्या गाण्यातून त्यांनी मांडलं. ते लोकशाहीर होते. बिरसा मुंडाचा उल्लेख यावेळी मी केला की जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा सुद्धा आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा हा माणूस आणि त्याला मृत्यूची पर्वा केली नाही, म्हणून त्याला भगवान बिरसा मुंडा म्हणतात. तर ह्या सगळ्यांची प्रेरणा आपल्या पाठीशी आहे. मराठा सेवा संघ मराठ्यांचा आहे म्हणजे का विशिष्ट जातीचा आहे असं काही लोक मानतात. आता माझा जो 20 वर्षाचा अनुभव आहे त्यात मी पाहिलं की आहे हे खरं आहे की मोठ्या प्रमाणात जे स्वतःला मराठी म्हणतात ते मराठा सेवा संघात आहेत, पण त्याशिवाय इतरही जातीचे इतर धर्माचे लोक सुद्धा आहेत. आणि शिवाय जे मराठी आहेत स्वतःला मराठी म्हणणारे ते विचाराने परिप्लुत आहे खऱ्या अर्थाने, म्हणजे ते जातीचे नाही तर मतीचे मराठी आहेत. तर असं हे परिवर्तन ज्या संघटनेने, ज्या व्यक्तीने, ज्या लोकांनी, ज्या समूहाने महाराष्ट्रात घडून आणलं त्याचं ते फळ आहे, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबार साहित्य परिषद आहे. आणि या साहित्य परिषदेने ज्या ज्या लोकांना या ठिकाणी हा सन्मान दिलेला आहे त्या सगळ्या मंडळींनी यापूर्वी काहीतरी काम केलेलं आहे सामाजिक परिवर्तनाचं. म्हणून आपण त्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो, तशी केलीच आहे पण अधिकृत करतो. तर मला बरेचदा हा प्रश्न पडलेला आहे, अनेकांना पडतो मराठा म्हणजे काय. आता माझं जवळ सोपं उत्तर आहे, महाराष्ट्रात राहतो तो मराठा. आता ही व्याख्या अनेकांनी मांडली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड नावाचं पुस्तकाचा दुसरा भाग लिहिल्यावर ते म्हणतात, मी जेव्हा खाली आलो तेव्हा एक व्यक्ती बसली होती आणि तिला असं गिरेदार पागोटं होतं, खूप छान वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग त्यांनी म्हटलं हा अमुक जातीचा नाही, तमुक जातीचा नाही, कारण ती लक्षणं काही दिसत नव्हते कोणत्या जातीचा आहे. आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या पेहरावरून, खरं म्हणजे आपल्या भाषेवरून सुद्धा आपली जात कळत नाही. ते जाती पूर्णतः मानसिक संकल्पना आहे, पण खूप प्रभावी आहे. तर तिच्यावर प्रहार करताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी उदाहरण दिलंय की मी त्यांना विचारलं तू कोण? मग तो म्हणाला मराठा. मी मराठा आहे. मग ज्योतिबा फुले पुन्हा त्याला प्रश्न विचारतात, मराठा म्हणजे काय? खूप चांगला तो संवाद आहे दोघांमधला. मग तो शेवटी सांगतो नाईलाजानी, मी कुणबी आहे समजा. आता इतके सहजपणे तो म्हणतोय, याचा अर्थ ज्योतिबा फुल्यांनी हे सिद्ध केलं की मराठा नावाची काही जात नाही. मराठा आहे खरं आहे, पण तुझी जात काय हा प्रश्न विचारला तर कुणबी सांगावंच लागतं. पण बऱ्याच लोकांना कुणबी सांगण्यात अडचण येते.
चंद्रपूरच्या मराठा साहित्य संमेलनामध्ये 9व्या मराठा साहित्य संमेलनामध्ये मी तेव्हा भूमिका मांडली होती मराठा साहित्याची. त्यात असं म्हटलं होतं की सगळ्याच जातीमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत, जसं देवक सारखी आहे. नागकुळातला उल्लेख त्या ठिकाणी मी केला होता. त्यामुळे सगळेच आपण एका अर्थाने मराठी आहोत आणि सगळेच एकच आहोत. कुणबी काय की मराठा, नाव कोणतेही घ्या. तेव्हा मला कोकणातून फोन आला. तो लेख माझा कुणबी समाज दर्पण जेमिनी कडू चालवायचे, त्याच्यामध्ये छापला गेला आणि कोकणात ते खूप मोठ्या प्रमाणात त्याचे वाचक होते. त्यांनी फोन केला की "बा तुम्ही म्हणता मराठा आणि कुणबी एक आहे, पण आम्हाला अनुभव वेगळा आहे. कोकणामध्ये अनुभव वेगळा आहे. बऱ्याच ठिकाणी अनुभव वेगळा आहे की स्वतःला मराठी म्हणणारे कुणबी नावाच्या लोकांना जवळ करत नाही." हे दुःख त्यांनी सांगितलं मला. मला त्याच्या आधी थोडंफार माहित होतं कारण जेमिनीकडून सांगायचे तसा एक प्रकार आहे. तर एक सरंजामदार मराठ्यांचा एक वर्ग आहेच मराठ्यांमध्ये आणि तो स्वतःला वेगळा समजतो. पण मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये तोही वर्ग सहभागी झाला. सगळ्या प्रकारचे लोक सहभागी झाले. त्यात दलितांनी मदत केली, मुस्लिमांना मदत केली, सगळ्या जातीच्या लोकांनी त्या आंदोलनाला मदत केली. यासाठी सगळ्यांना हे वाटत होतं की हे आपलेच लोक आहेत. मराठा हा वेगळा प्रकार नाही. मराठवाड्यात आपण अनुभव घेतो. दुष्काळ म्हणा की अनेक आपत्तींनी तिथले लोक गांजलेले आहेत. आणि विदर्भ तर समृद्ध होता. कोणेकी काळी खूप पाऊस पडायचा, काळी कसदार जमीन. सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भातच झालेल्या आहेत आणि त्या मराठ्यांच्याच आहेत, ज्यांना आपण कुणबी म्हणतो त्यांच्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त आहेत. याचा शोध जेव्हा घेतला, मी माझ्या परीने शोध घेतला. मी काही असा शेतकरी चळवळीचा अभ्यासक वगैरे नाही आहे, पण मला जाणवलं की हे का झालेलं आहे. तर लक्षात माझ्या आलं की खोट्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेमुळे अनेक लोकांनी आत्महत्या केली की आपण कशाला कोणाला मागायचं, आपण देणारे आहोत. हे खरं आहे की आपण देणारे आहोत, हे खरं आहे. पण आपल्याला जगणे आवश्यक असतं ना. जगण्याकरता कोणाला मागितलं तर काही बिघडत नाही. यवतमाळला मी जेव्हा राहायला आलो सुरुवातीच्या काळात, तेव्हा माझ्या मागे एक माजी आमदार राहायचे आणि त्यांच्याकडे पाहुणे एकदा आले आणि त्यांच्या बहिणीने मग माझ्याकडे वाटीभर साखर मागितली. तर मला आश्चर्य वाटले की आमदार राहिलेला माणूस आणि त्याच्याकडे साखर नाही. पुढे मग त्यांनी साखर कारखाना काढला वगैरे, मोठी गोष्ट झाली. पण अशी वेळ येऊ शकते. पण तो मराठा नव्हता. मराठा असतात त्यांनी मागितलं नसतं. तर म्हणून आपण मागणारे नाही हे खरं असलं तरी गरज पडली तर आपण मागायला हरकत नाही. जीव देणं काही आवश्यक नाही. ही काही फार महत्वाची अभिमानाची गोष्ट नाही आहे. पण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या, विदर्भात झाल्या, मराठवाड्यातही झाल्या. हे सगळं प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेमुळे झालेलं आहे. आणि खोटी कल्पना कोणती आहे? तर आपण राज्यकर्ते आहोत. कुठे राज्यकर्ते आहोत आपण? केव्हा तरी होतो. आपण पाटील आहोत, आपण देशमुख आहोत. मधुकर केचे आमचे सर एकदा आमच्या एका वर्गात म्हणाले एमफिलला अमरावती विद्यापीठाच्या, की विदर्भातला जो कुणबी आहे त्याला 3 तोंड आहेत. तो जेव्हा सोयरिकीच्या वेळेस गोष्टी करतो तेव्हा तो देशमुख असतो. राजकारणाच्या वेळेस तो मराठा असतो आणि सवलत घेताना मात्र तो कुणबी असतो. अशा देशमुख मराठा कुणबी असं ते गमतीने म्हणाले. मग पुढे मी त्यावर खूप विचार केला की हा काय प्रकार आहे आणि मग लक्षात आलं की हा खोट्या अहंकाराचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे अनेक समाज आपल्यापासून दूर जात आहेत. हे समाज आणि आपण काही वेगळे आहोत काय? 96 कुळे मराठी शब्द आपण वापरतो. कुठून आले 96 कुळे हे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयानंतर जेव्हा स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवरायांनी, तेव्हा 96 कुळी संकल्पना पुढे आली आणि विस्तारली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रदेशात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो प्रदेश कशाचा आहे? मावळच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. 12 मावळं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होती. मावळांची संख्या 24 आहे. त्यापैकी अर्धी मावळं होती. जरी सभासदांनी म्हटलं की येताच शिवाजी महाराजांनी 12 मावळं काबीज केली, हे वाक्य काही पूर्णतः खरं नाही, पण पुढच्या काळात त्यांच्या ताब्यात ती आली. या मावळच्या खोऱ्यात राहणारे लोक कोण होते? त्यात भिल्ल होते, कातकरी होते, गोंड होते, धनगर होते. अनेक जाती जमातीचे लोक होते. रामोशी होते, मांग होते, महार होते, माळी होते. या सगळ्या लोकांनी उभारलेले स्वराज्य आहे. हे केवळ मराठा म्हणणार एका विशिष्ट जातीचं स्वराज्य होतं का? तसं असतं तर शिवाजी महाराजांना करता आलं असतं का? ते नाही शक्य. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात ही जी वर्णवर्चस्वाची कल्पना ही मुळातच नव्हती. कारण वर्णवर्चस्व शब्द मी यासाठी वापरला की बऱ्याच मराठ्यांना वाटतं की आपण क्षत्रिय आहोत आणि क्षत्रिय काय प्रकार आहे हे त्यांना विचारलं तर सांगू शकत नाही. कारण क्षत्रिय हा एक वर्ण आहे. चातुर्वर्णातला एक वर्ण आहे. ब्राह्मणांच्या नंतरचा आहे, दुसऱ्या नंबरचा वर्ण आहे.
त्याचा काय अभिमान बाळगायचा? पहिला नंबरचा असतं तर आपण अभिमान बाळगला असतं तरी चाललं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना शूद्र ठरवणारं प्रकरण झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांच्या राज्याभिषेकाच्या 3 दिवस आधी व्रात्यस्तोम नावाचा विधी झाला होता आपल्याला माहित आहे. काय आहे व्रात्यस्तोम? आपण कधी विचार केला? आता अभ्यासक सांगतात राजवाड्यांसारखे की व्रात्य क्षत्रिय नावाचा एक प्रकार आहे. व्रात्य क्षत्रिय आहे म्हणजे कोणी धर्मशास्त्राने सांगितलेला प्रकार आहे. त्यात असं म्हटलंय की जे शूद्र आहे मुळात व्रात्य आहेत. व्रात्य ह्या शब्दाचा अर्थ होतो शेतकरी, कष्टकरी. वृ हा जो शब्द आहे संस्कृत मधला त्याचा अर्थ होतो काम करणे, कष्ट करणारा, काम करणारा. वृषण म्हणजे शेतकरी. वृषभ म्हणजे बैल. शेतकरी आणि बैल हे जे नातं आहे हे व्रात्य शब्दामध्ये आहे. आणि ह्या कष्टकरी लोकांच्या समूहाला प्राचीन काळात व्रात हा शब्द होता. मनुस्मृतीमध्ये आलेला आहे तो. मनुस्मृतीने म्हटलंय की व्रातेन जीवती म्हणजे कष्ट करून जगतात ते व्रात्य. अशा समूहातल्या लोकांना व्रात्य म्हणत होते. भट्टोजी दीक्षित नावाचा मनुस्मृतीचा भाष्यकार असं म्हणतो, व्रातेन शरीराय असेना न तू बुद्धिवैभवेन. म्हणजे कष्ट करून जगतात पण त्यांच्याकडे बुद्धिवैभव नसते, असा एक समज त्या काळातल्या ब्राह्मणांचा झाला होता. आता शेतकरी जेव्हा नांगरणी करतो, वखरणी करतो, एका रेषेत तासा आखतो, पुढे दोरी नसते, लाईन दोरी नसते, काही नसते, की छान तो आखतो. त्याला कोणी शिकवलाय? त्यांनी वर्षानुवर्षे पाहिलंय. आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी हे कष्ट केलेले आहे. पेरणी करताना कोणतं बी बियाणं वापरावं, कोणत्या काळात पेरणी करावी, जमीन कशी असावी, याचं शास्त्र ज्याला अवगत आहे त्याला बुद्धिवैभव नाही कसं काय म्हणता येईल? पण हे म्हटलं आहे मनुस्मृतीमध्ये, त्या धर्मामध्ये. आणि मग नंतर लोकांनी स्वीकारलं की बा आम्ही व्रात्य आहोत पण आम्हाला क्षत्रिय करून घ्या, आणि व्रात्यस्तोम नावाच्या विधीत तो क्षत्रियत्व मिळत असे. हा एक प्रकार होता. हा प्रकार का आला? कारण पहिल्यांदा अनेकांचा समज आहे की आर्यांच्या त्या समाज व्यवस्थेत 4 वर्ण होते. ते होते की नाही याचा निश्चित पुरावा नाही. आणि त्यात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा भांडण, यांचा झगडा वारंवार आपल्याला वैदिक ग्रंथामध्ये आढळतो. म्हणजे पहिल्या नंबरवर कोण जायचं? ब्रह्मर्षी होण्याकरता विश्वामित्राला काय काय करावं लागलं, आणि वसिष्ठांनी त्याला ब्रह्मर्षीपद का दिलं नाही? हा संघर्ष आपण वैदिक वाङ्मयात जर पाहिला तर लक्षात येतं की कायम स्वरूपाची ही वर्णव्यवस्था कधीही नव्हती. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी स्पष्टपणे म्हटलंय की जसं जातीचा सलग इतिहास लिहिता येतो तसा वर्णांचा सलग इतिहास लिहिता येत नाही. आपण ज्या क्षत्रिय वर्णाचा अभिमान बाळगतो ते क्षत्रियत्व कसं मिळालं? हे क्षत्रियत्व काही ठिकाणी काही काळ काही लोकांना मिळालं असावं. ते एका व्यक्तीपुरतं सीमित होतं. कुटुंबाला सुद्धा त्याचा सन्मान मिळू शकत नव्हता. पण जेव्हा ब्राह्मणांना वाटलं हा क्षत्रिय आपल्या सोयीचा नाही, आपल्या पार्टीच्या बाजूला काही बोलत नाही, तेव्हा त्याला देशद्रोही ठरवून बाजूला करून टाकलं आणि मग त्याला शूद्र वर्णात टाकलं. छत्रपती शाहू महाराजांनी याबद्दल कानपूरच्या त्यांच्या 19 एप्रिल 1919च्या भाषणामध्ये, ज्यात त्यांना राजर्षी ही पदवी मिळाली, ती 21 तारखेला मिळाली, पण त्याच्या आधीच्या भाषणात स्पष्ट केलं आहे की अनेक क्षत्रियांना शूद्र वर्णात टाकण्याचं काम धर्मग्रंथाच्या द्वारे ब्राह्मणांनी केलं. हे जर त्यांच्या हाती असेल, आपण काय असावं, आपण काय ठरावं, तर त्याचा अभिमान काय बाळगायचा? नंतरच्या काळात जेव्हा बाहेरची लोक आपल्या भारतात आले, शक आले, होण आले, कुषाण आले, तर तेव्हा क्षत्रियत्व देण्याकरता विशिष्ट प्रकारचा विधी होत असे. त्याला हिरण्यगर्भ महादान विधी नावाचा विधी होता. हिरण्य म्हणजे सोनं. आता सोन्याचा भाव सध्या 50,000 रुपये तोळा आहे. आता सोन्याचा हंडा माणसाच्या आकारात एवढा करायचा, त्याला एक लहानसं दार करायचं, आणि ज्याला क्षत्रिय व्हायचं असेल त्याने आत शिरायचं, आणि तो ब्राह्मण भटजी त्यांना चटका द्यायचा थोडा बाहेरून, आणि झाला आता अग्निपूत झाला, अग्नीमध्ये पवित्र झाला, मग त्याला दरवाजातून बाहेर काढायचे आणि त्यातून झाला क्षत्रिय. मी कुणालाही क्षत्रिय व्हायचं असेल अशा प्रकारची फी द्यावी लागत असेल. या विधीने होणारे कनिष्कासारखे अनेक क्षत्रिय आपल्या देशात आले आणि त्यामुळे सोन्याचा हंडा घेऊन जाणारे ब्राह्मण श्रीमंत झाले. हे क्षत्रियत्व विशिष्ट व्यक्तीपुरतं सीमित होतं. पुढे देता आलं नाही तुम्हाला, ते क्षत्रियत्व हिरावून घेण्याची सोय त्या काळात होती. म्हणून त्याचा अभिमान किती बाळगायचा, त्याचा अभिमान किती बाळगायचा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज मराठवाड्याचा दुष्काळाचा उल्लेख मी केला, अनेकदा मी फिरलोय, अनेक गावामध्ये खेड्यागावात गेलेलो आहोत. तर मला लक्षात आलं की पोकळ क्षत्रियत्वाच्या पोकळ अभिमानाच्या पलीकडे मराठ्यांकडे काही फारसं शिल्लक राहिले नाही. शेती राहिली नाही, पिकं नाही, आरक्षणाची गरज त्यांना आहे. अशा काळामध्ये क्षत्रियत्वाचा अभिमान किती बाळगायचा आपण ठरवलं पाहिजे.
म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्षत्रिय हा जो शब्द वापरला, शेती करणारा, तो आपण घेतला. खत्तीय, ज्याला पालीमध्ये खत्तीय म्हणतात. भगवान गौतम बुद्ध खत्तीय होते. अमरावतीला वीर उत्तमराव मोहिते पाटील नावाचे फार मोठे विद्वान होते. पंजाबराव देशमुखांचे ते सहकारी होते. त्यांच्यासोबत ते देवासला जेव्हा प्रधान आपले पंजाबराव देशमुख गेले, तिथल्या देवास संस्थांमध्ये दिवाणजी म्हणून सचिव मोठ्या पदावर गेले होते. त्यांचे सहकारी म्हणून गेले होते. अशा माणसांनी लिहून ठेवलंय त्यांच्या ग्रंथामध्ये की मराठा ही जात नाही, तर मराठा ही वृत्ती. कोणती वृत्ती? अन्यायाविरुद्ध पेटण्याची वृत्ती. पुढे ते म्हणतात की जातही आहे, पण अशी जात की प्रत्येक जातीला वाटावं की मराठा आहे. हे खरं आहे की जेव्हा मराठ्यांचा प्रभाव, मराठ्यांचा अगदी वर उत्तरेपासून अटकेपासून तर अगदी खाली तंजावरपर्यंत हे वाढत चाललं होतं, त्या काळात अनेक जातींना आपण मराठा आहोत असा अभिमान सांगायची इच्छा होत होती. आजही तेली जातीमध्ये मराठा तेली नावाची एक पोटजात आहे. मी सुद्धा माझ्या लहानपणी पाहिलं की अनेक लोक होती भोवती, माळी असो की तेली असो की कोणी असो, स्वतःला मराठा म्हणून घ्यायचा. आता 1950 नंतर जेव्हा भारतीय संविधान लागू झाल्यानंतर आरक्षण जेव्हा सुरू झालं, SC STना आरक्षण मिळालं, तेव्हा ओबीसी नावाचा एक प्रवर्ग लोकांना कळला, काही लोकांना कळला. तर त्या लोकांनी मग मराठा नाव लिहिणं बंद करून टाकलं आणि मग ते ओबीसी मध्ये कसं यावं. पण मराठ्यांना मात्र ते सहन झालं नाही. तेव्हा नाही, आम्हाला नको आरक्षण, आम्हाला काही. पंजाबराव देशमुख जेव्हा मराठवाड्यात गेले आणि सांगायला लागले, त्यांचे मित्र होते विनायकराव पाटील, त्यांना घेऊन गेले, तर त्यांना म्हटलं तुम्ही कुणबी लिहा, ते वारंवार सांगायचे तुमच्या TC मध्ये, पण कोणी ऐकलं नाही त्या काळामध्ये. ते बिहारमध्ये गेले, तिथल्या लोकांनी ऐकलं. ते कोकणात गेले, तिथल्या लोकांनी ऐकलं. अशा तऱ्हेने एखादा विचारवंत, एखादा अभ्यासू माणूस सांगतो तेव्हा त्याचं आपण ऐकलं पाहिजे. आता अलीकडे मी टीव्हीवर आपल्या इंटरनेटवर बरेचदा 96 कुळीबद्दल काय काय माहिती आहे ती शोधत राहतो. काय काय आणि आहे माहिती, फार मैदार माहिती आहे. त्यात कुळी आहे, 96 कुळी आहे. त्यात पहिला नंबर गोत्र येतं, नंतर ते आडनावाची माहिती येते, पुढे मग कुळ येतं. आता गोत्र हा जो शब्द आहे त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती नाही. एकदा अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात मी गेलो होतो, तर तिथे 2 गृहस्थ उभे होते. त्यांना काहीतरी फी भरायची होती आणि पैसे भरल्यावर मग त्या तिथल्या क्लर्कनी विचारलं तुमचं गोत्र काय? तर ते म्हणा हा लिहून टाका, कशात लिहून टाका, म्हणजे काही अर्थच नाही कळला. तर मी त्यांना म्हटलं का हो, म्हटलं तुम्ही कसं काय सांगितलं हे? मी काउंटरवर सहज उभा होतो. ते म्हणे तुमचं नाव काय? म्हटलं अशोक राणा. अरे मग ती मराठी आलं. म्हणजे आम्हाला मराठा सेवा संघाचे लोक, म्हणजे तुम्हाला माहित आहे म्हणे, आता मराठा शूद्र असल्यामुळे त्याचं गोत्रच नसतं. म्हणजे इतक्या सहजपणे त्या माणसाला सांगून टाकलं. दोन्ही सुशिक्षित माणसं होती, ठाण्याची होती. त्यांची मी चौकशी केली. आता गोत्राचा अर्थच माहित नाही लोकांना. तुमच्या कुंडलीमध्ये, जन्मकुंडलीमध्ये गोत्र हा शब्द असतो. गोत्र शब्दाचे 2 अर्थ आहेत. गो म्हणजे इंद्रिय आणि गोत्र म्हणजे इंद्रियापासून झालेला. दुसरा अर्थ आहे गो म्हणजे गाय. गाय जिथे राहते ते ठिकाण, गायीचा गोठा. म्हणजे जेवढ्या गोत्रांची नावं आहेत ती सगळी त्या ऋषींची काय की त्यांच्या मालकीचे ते गोठे होते. आता त्या गोत्रांमध्ये आणखी काही ऋषींची नाव येतात, त्यांना प्रवर म्हणतात. गोत्र आणि प्रवर ह्या 2 ज्या सामाजिक संस्था आहेत फक्त त्या ब्राह्मणांमध्येच होत्या. यावर GS खुरियांचं एक पुस्तक आहे, गोत्र आणि चरणा ब्राह्मणिक इन्स्टिट्यूशन्स. आता इतकं स्पष्ट असताना मराठ्यांना गोत्र सांगताना ते याज्ञवल्क्य की वशिष्ठ काहीतरी सांगत राहतात ते, आणि त्यांना कळत नाही गोत्राचा अर्थ काय. आणि मराठ्यांना आणखी एक अहंकार असा की आपण राजपूत आहोत. राजपूतांमध्ये आणखी एक प्रकार आहे अग्निवंशी राजपूत नावाचा. म्हणजे माउंट अबू हा जो पर्वत आहे राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरवर, अबू हा जो शब्द आहे तो अर्बुत शब्दाचं प्राकृत रूप आहे. अर्बुत म्हणजे विद्येचं, ज्ञानाचं ठिकाण. अशा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कदाचित ब्राह्मण राहत असतील, ऋषी असतील, त्यांच्या पाठशाळा असतील. तर त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषींनी अग्निकुंडातून क्षत्रिय निर्माण केले, अशा प्रकारचा एक मिथक तयार केला. आता अग्नीतून काही निर्माण होऊ शकते काय? अग्नी हा नष्ट करणारा असतो, हा काही निर्माण नाही करू शकत. आणि त्या 4 प्रकारच्या क्षत्रियांचा उल्लेख केलेला आहे. त्यात परिहार आहे, परमार आहे, चव्हाण आहे आणि चालुक्य आहे. 4 प्रकारचे राजपूत तयार झाले आणि त्यांचा मूळ पुरुष ब्राह्मण आहे. म्हणजे त्यांना जन्म कोणी दिला? ब्राह्मणांनी दिला हे सांगतात. आणि पुढे त्यांच्या इतिहासामध्ये सांगितलं गेलं त्या राजपूतांच्या की त्यांचं कर्तव्य एकच आहे, ब्राह्मणांचं रक्षण करणे. हे ब्राह्मणांनी लिहून ठेवलं. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साळुंखे आडनाव आहे.
सोळंके सुद्धा आहे. गुजरातमध्ये सोळंकी आहे. तर ह्या आडनावाच्या माणसांना विचारलं तुमचं गोत्र काय, तुमचं मूळ काय, नाव काय, तर चालुक्य सांगतात ते. पण मी जेव्हा त्यांचं कुलचिन्ह शोधलं, देवक शब्द वापरतात कुलचिन्हासाठी, वापरायला नको तो पण वापरतात, टॉटेम, ते साळुंकी आहे. म्हणजे तुमचं त्या पक्षाशी नातं आहे. कुलचिन्ह हे ज्या परिसरात एखादा वर्ग राहतो, समूह राहतो, त्या वर्गाची ओळख त्या परिसरातला पक्षी असो, प्राणी असो, झाड असो, पहाड असो, नदी असो, यावर ठरते. हे कुलचिन्हाचा सिद्धांत मोठा आहे, तो पण ते सांगण्याची वेळ नाहीये. पण साळुंकी तुमचं कुलचिन्ह असेल तर चालुक्याशी नातं सांगण्याचं कारण काय आहे? आणि चालुक्याचा अर्थ वेगळा होतो. चालुक्य म्हणजे चुळूक पासून झालेले, तुमच्या हातापासून तयार झाले. म्हणजे चुळूक चुळूक पाणी आपण शब्द वापरतो ना, चुळूकभर, म्हणजे तिकडे वेगळा अर्थ आहे. म्हणजे तुमचं मूळ हे तिकडे हात आहे. हात कुणाचा आहे? तो ब्राह्मणांचाच असेल ना, कारण मूळ पुरुषच ब्राह्मण असेल तर तुम्हाला जन्म कोण देणार पुढे? पण साळुंकीशी तुमचं नातं काय ते सांगा ना तुम्ही. एकीकडे आपण गोत्रही सांगायचे आणि दुसरीकडे कुणीही सांगायचं, असा विचित्र गोंधळ मराठ्यांच्या कुंडलीमध्ये आपल्याला आढळतो. आणि त्यातल्या त्यात एक सत्य मात्र असतं कुंडलीमध्ये, तो कोणत्या गणाचा आहे? देवगणाचा आहे का? तर बहुतेक मराठे हे देवगणाचे आढळत नाही, ते भूतगणाचे आढळतात, राक्षस गणाचे आढळतात. हे जर वास्तव असेल मराठ्यांचं, ते पहिल्यांदा स्वीकारायला पाहिजे. आणि हे वास्तव असं आहे की आपल्या देशातले जे ज्यांनी निर्माण केला हा देश, आर्य भारतात यायच्या आधी ज्यांनी विकसित केला, हिंदू संस्कृती विकसित केली, अशा लोकांचा हा जो समुदाय आहे, जो पुढे जातीमध्ये विभागला गेला, त्या जाती का निर्माण झाला, कशा झाल्या, तो आणखी अभ्यासाचा विषय आहे. पण एक मान्यता अशी आहे की व्यवसायापासून जाती झाल्या. आणि बहुतेक जाती ही शेतीशी संबंधित आहेत, ज्या शेतीशी निगडीत नाहीत, शेतीवर आधारित आहे, शेतीला पूरक आहेत, अशा बलुतेदार जातीचा उल्लेख आपण करतो. हे सगळे मुळात कुणबीच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा म्हटलं की कुणबियांचे भले करावे, म्हणजे कुणाचं भलं करावं? शेतकऱ्याचं भलं करावं. आज्ञापत्रात आपल्याला आढळतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशा आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांसारख्या विकासासाठी काम करावं, त्याच्या संरक्षणाकरता काम करावं. हा कुणबी जेव्हा कोरडवाहू शेती करतो, तेव्हा त्याला भरपूर वेळ असतो, तेव्हा मुलुकगिरी करायला तो आपल्या राष्ट्राच्या, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जातो. तर बाहेर त्याला लोक काय म्हणतात? महाराष्ट्राचा माणूस, महाराष्ट्रीयन म्हणजे मराठा. मुलुकगिरी करणारा जो वर्ग आहे कुणब्यांचा, तो कोरडवाहू शेती करणारा आहे. आणि ओलिताची शेती करणारा वर्ग आहे, तो माळी असेल, तांबुळी असेल, बारी असेल, अनेक प्रकारच्या शेती आपल्याकडे होते. मग त्या शेतीच्या तेलापासून, बियापासून तेल काढणारा तेली, हे सगळे लोक मुळात हे कुणबीच आहेत आणि मराठाच आहेत. हे मान्य करायला काही अडचण जाऊ नये. अडचण यासाठी जाते आपल्याला की आपल्याला माहित नाही त्यांच्याबद्दल फारशी. पण सगळी आडनावं मराठ्यांमधली जेवढी आडनावं, बहुतेक आडनावं तर उत्तरेकडल्या क्षत्रियांची आहे, जी आपण उसनी घेतलेली आहेत. ती खरी खोटी आपल्याला माहित नाही. काही दक्षिणेकडून घेतलेली आहेत, खरी असेल खोटी असेल. पण त्याचा अहंकार आज बाळगण्याची कारण नाही, कारण त्याच्यामुळे आपण माणसं दूर जात आहोत समाजापासून. मी वैचारिक लेखन करणारा माणूस आहे, म्हणून वैचारिकच बोलेल. इंद्रजित भालेराव म्हणाले की बा कथा, कविता वगैरे ललित साहित्याला महत्व दिलं पाहिजे. हे खरं आहे. साहित्य म्हटलं की ते ललित साहित्य असा लोकांचा समज आहे. पण साहित्याचा दुसरा प्रकार वैचारिक साहित्य आहे, जे समाजाला चालना देतं, प्रेरणा देतं आणि निरीक्षण करतं, अभ्यास करतं, संशोधन करतं. मी कवी आहे, पण मी तिकडे वळलो नाही फारसं. आताही मी कविता करू शकेल. शीघ्र कवी वगैरे जे असतात ना, त्यापैकी मी एक आहेच. तेव्हा तरी मी कविता केल्या होत्या 50 वर्षापूर्वी. नंतर कविता सोडल्या, कारण सतत चळवळीत राहावं लागल्यामुळे मला खरं सांगावं लागलं, शोधावं लागलं, इतिहास शोधावा लागला. हा इतिहास शोधताना माझ्या लक्षात असं आलं, विशेषतः माझा पीएचडीचा प्रबंध हा नाग प्रतिमावर, नाग मिथकांवर आहे, प्रतिमा आणि मिथक. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सगळ्या जातींमध्ये ही जी आडनाव आहे, हे 3 प्रकारची आडनाव आहे. मराठ्यांमध्ये 2 वंश सांगितले जातात, सूर्यवंश आणि चंद्रवंश, सोमवंशी आणि सूर्यवंशी. तिसऱ्या वंशाबद्दल फारशी चर्चा होत नाही, तो आहे नागवंश. वंश शब्द हा कुटुंबवाचक आहे, त्याचा अर्थ रेस असा होत नाही. आणि आता जे मानवशास्त्र आहे, पूर्वी त्याला मानव वंशशास्त्र म्हणायचे, अँथ्रोपॉलॉजी, त्यांनी हे स्पष्ट केलं की वंश ही संकल्पना आता कालबाह्य झाली. रेस नावाची संकल्पना आता नाहीये. आता अशा काही रेस नाही. भारतात 6 प्रकारचे वंश होते, त्यांच्या मिश्रणातून आपला समाज बनला, असं आपण आता पण समजतो. एकाला उच्च, एकाला नीच, असं आपण समजतो. पण ती संकल्पना आता कालबाह्य झालेली आहे. आता या ठिकाणी जे शब्द आलेले आहेत, सूर्यवंश आणि चंद्रवंश, हे कुटुंबवाचक आहे, कुलवाचक आहे. कुल शब्दाचा आणखी वेगळा अर्थ आहे. पण नागवंशाची चर्चा होत नाही. अमरावतीला क्षत्रियांचा इतिहास लिहिणारे
मराठा क्षत्रियांचा इतिहास लिहिणारे काशीराव बापू देशमुख नावाचे फार मोठे विद्वान 100 वर्षापूर्वी होऊन गेले. त्यांनी मात्र नागवंशाची चर्चा केली आहे. आपण वंश शब्द कुल या अर्थाने किंवा कुटुंब या अर्थाने वापरू. कुलामध्ये खूप कुटुंब असतात. कुल म्हणजे कुटुंब नाही. आणि त्या कुळाचं चिन्ह असतं. आता या कुल चिन्हवाचक आडनाव आहेत. ही बहुतेक आडनाव सगळ्याच जातीमध्ये आहेत. मग काय अर्थ घ्यायचा आपण? शाहू छत्रपतींनी मराठ्यांची आडनावं पारध्याला दिली होती एवढं आपल्याला माहिती आहे. पण बाकी लोकांना ही आडनाव कशी मिळेल त्याचा अभ्यास आपण करणार आहोत की नाही? समाजशास्त्रज्ञांनी आतापर्यंत ब्राह्मण, मराठे आणि नंतर महार या 3च जातींचा अभ्यास केला. पण या बाकी जातींचा अभ्यास तुम्ही करणार की नाही? बऱ्याच जातींची जातीपुराण अस्तित्वात आहे. त्याचा अभ्यास तुम्ही सिरियसली करणार की नाही? ज्या समाजात आपण राहतो त्याचं विघटन अशा तऱ्हेने जातीच्या नावाने होत असेल तर ते थोपवण्याकरता अभ्यास हाच एक पर्याय आहे. पण हा अहंकार आपल्याला परवडणार नाही. कुणाचे DNA तुम्ही तपासला तर सारखा निघू शकेल. इरावती कर्वेने असं एक संशोधन भंडारा जिल्ह्यात केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महार आणि मराठे यांची सगळी लक्षणं मानववंश वंशीय लक्षणं सारखी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख केला त्यांच्या ग्रंथामध्ये. अशा तऱ्हेने काही लोकांनी तसा अभ्यास केला आहे, पण विशिष्ट जातीचा केला. इतर जातींचा आपण विचार केला तर लक्षात येईल आपण सगळे एक आहोत. हे सगळं विवेचन मी आज का करतो आहे? यासाठी करतो आहे की आपण जे साहित्य निर्माण करणार आहोत त्या साहित्य निर्माण करण्यामागच्या प्रेरणा कोणत्या त्या आपण तपासून पाहिल्या पाहिजेत. आणि आपल्या देशामध्ये एक मोठा संघर्ष आहे तो जाती श्रेष्ठत्वाचा संघर्ष आहे, वर्ण श्रेष्ठत्वाचा संघर्ष आहे आणि या संघर्षात अनेकांना बाद केल्याचाही संघर्ष आहे. म्हणून त्या संघर्षाचा इतिहासही तपासून पाहायला पाहिजे आणि दुसरीकडे त्यातून आपल्याला काय बोध घेता येईल तो पाहायला पाहिजे. तर इतक्या वर्षाच्या माझ्या चिंतनात माझ्या लक्षात आलं. आता हे चिंतन यापूर्वीच्या सगळ्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी आपापल्या परीने मांडलं आहे, नवीन काही नाही. पण माझं निरीक्षण वेगळं असू शकतं एखाद्या वेळेस, कारण मी चळवळीतून आलो, अगदी तळागाळातून. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. मी फक्त नेता म्हणून राहिलो नाही किंवा वक्ता म्हणून राहिलो नाही की लेखक म्हणून मला प्रतिष्ठा नव्हती. आता तुम्ही अध्यक्ष केलाय, मला थोडं आश्चर्यच वाटतंय, इतका मोठा सन्मान कसा काय दिला? पण ठीक आहे, ते आपुलकीमुळे तुम्ही दिला असेल आणि मी घेतला. मला नकारायची इच्छा होती, कारण माझं तेवढं काही काम अजून झालं नाही. म्हणजे मराठा साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हावं एवढं काही काम मी अजून केलेलं नाही याची मला जाणीव आहे आणि करणार आहे केव्हा ना केव्हा. जेव्हा करेल तेव्हा तुम्ही करायला हरकत नव्हती. पण एक चांगला प्रयोग आहे आणि आयोजक निर्मलाताई पाटील वगैरे सगळे लोक राबतायत, तर मला खूप आनंद झाला आणि हे स्वीकारलं मी. तर ललित लेखकाला हा सन्मान मिळतो, वैचारिक लेखकाला नाही मिळत. मी समीक्षक तसा नाही आहे, समीक्षक वगैरे नाही आहे. माझी ओळख ते इतिहास संशोधक म्हणून तुम्ही लोकांनी केली आहे. ज्ञानेश महाराजांनी तर मला ते काय ते ज्येष्ठ इतिहास, धर्म, तत्वज्ञान, काय 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 संस्कृती अभ्यासक असं अशी बिरुदावली दिली, हरकत नाही. घ्यायला काय हरकत आहे आपल्याला? आपण स्वतःहून मिरवायची गरज नाही. पण कोणी चांगलं म्हणत असेल तर माझा काही त्याला विरोध नाही. तर माझ्या असं लक्षात आलं की विशेषतः कॉम्रेड शरद पाटील यांनी दास शूद्रांची गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला 82 मध्ये. त्याच्या 1 वर्ष आधी त्यांची माझी भेट झाली होती 81 मध्ये. आणि त्या काळामध्ये मी MA करत होतो आणि एका ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल म्हणून काम करतो, रामकृष्ण वाचनालयामध्ये. तर तिथे एक वैदिक संस्कृतीचा विकास नावाचा ग्रंथ मी वाचला. तेव्हा त्यात मला असं दिसलं की पुराणं ही शूद्रांनी निर्माण केली आहेत. म्हणजे आपले पूर्वज हे साहित्य निर्माण करण्यामध्ये अग्रेसर होते. म्हणजे असं नाही की आपल्या लोकांनी काही केलंच नाही, त्यांना बुद्धीच नव्हती, ज्ञानच नव्हतं, असंही नव्हतं. तर मला लक्षात आलं की वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ होऊ शकतो, तर अवैदिक संस्कृतीचा इतिहास हाही ग्रंथ होऊ शकतो. आणि हे डोक्यात आल्यावर नेमकं माझी भेट शरद पाटलांची झाली. ज्या वर्षी माझ्या डोक्यात ही आयडिया आली, ही संकल्पना आली, त्याच वर्षी भेट झाली. पुढे मला दिशा मिळाली की या माणसाने ही मांडून ठेवलेलं आहे. आणि मग काही गोष्टींचा उलगडा झाला. तसं यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी चिंतामणी चं मंदिर आहे आणि त्याबद्दलची कथा आहे की ते दृश्यसमाज नावाचा ऋषी होता. तशीच कथा थेऊरच्या चिंतामणी बद्दलची आहे. कथा असू शकतात वेगळ्या. आणि हा गृत्समज जो ऋषी आहे तो व्रात्य होता, म्हणजे तो शेती करणारा होता. लांब धाग्याच्या कापसाचा शोध त्यांनी लावला असं विनोबा भावे यांनी म्हटलं आहे. आणि याच्या नावाने ऋग्वेदाचं दुसरं मंडल आहे. ऋग्वेदाची सुरुवातच मुळात दुसऱ्या मंडलापासून होते आणि ऋग्वेद हा जगातला पहिला सुसंबद्ध ग्रंथ मानला तर जगातला पहिला लेखक कोण होतो? तो शूद्र होतो, कुणबी होतो, शेतकरी होतो. हे लक्षात आल्यावर मग पुन्हा मी या सगळ्या विषयाकडे वळलो. म्हणून माझ्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवला. मी मुळात चित्रकार आहे. नाटक, संगीत, नृत्य हे माझं क्षेत्र आहे. कविता तर मुळातच आहे. पण हे सगळं सोडून मी या विषयाकडे वळलो आणि चळवळीत जास्त काळ राहिल्यामुळं
मला म्हणजे फार अवहेलना सहन करावी लागली, की लोकांनी साहित्यिक म्हणून मला स्वीकारलं नाही. पण मला हा सन्मान मिळतोय, तर मला त्याचा आनंद खूपच होत आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकता. आता गृत्समताबद्दल पुढे केव्हा तरी लिहील मी. पण या गृत्समताच्या वाट्याला काय आलं, की तो एका सभेला गेला. चर्चेत अनेक ऋषी लोक सहभागी होते आणि तो जेवायला बसला तेव्हा त्याला उठवलं, की "तू कसं काय आमच्या पंक्तीत बसलेला आहे?" तर तो म्हणे, "का? मी तर अभ्यासक आहे, विद्वान आहे." नाही म्हणे, "तू ऋषीवीर्यापासून झालेला नाही. मी तुझा बाप काही ब्राह्मण नाही आहे. तुला बसण्याचा अधिकार नाही." त्याला भर सभेतून हाकलून दिलं गेलं. ही कथा गणेश पुराणात आहे. म्हणजे ऋग्वेदातला एखादा लेखकाला जो व्रात्य आहे, शूद्र आहे म्हणून वैदिकांनी नाकारलं नाही, पण पुढच्या काळात त्याची कथा जी आपल्याला सापडते ती अशी आहे. म्हणजे कवश ऐलूसची कथा सुद्धा सांगितली आहे कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्या ग्रंथामध्ये, की तो ओलिताची शेती करणारा होता, म्हणजे माळी असला पाहिजे तो. तर तेव्हा तो शेती करत होता आणि विद्वानही होता, दोन्ही कामं करत होता. त्याच्या नावाने कवश स्मृती नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे तो स्मृतिकार होता, कायद्याचा अभ्यासक होता, बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्वज होता. ज्यांनी संविधान दिलं त्यांचा पूर्वज होता. पण त्या माणसाने केवळ युद्धता पाजळली, भाषण दिलं किंवा लेखन केलं म्हणून त्याही माणसाला एका झाडाला बांधून ठेवलं सरस्वती नदीच्या काठी आणि त्याला पाणी मिळू नये अशी व्यवस्था केली, अशी कथा आहे. पण त्याला अपोनप्त्रिय ब्रह्म म्हणजे पाणी वळवण्याची कला जी ओलिताची शेती करणाऱ्याला असते ती त्याला असल्यामुळे त्याला पाणी मिळालं आणि तो जगला. म्हणजे असे विद्वान 5,000 वर्षापूर्वी आपल्या समाजात होऊन गेले, पण त्यांना हीन लेखलं गेलं, त्यांना अनुल्लेखाने मारलं गेलं, त्यांचा उल्लेख कुठे नाही, त्यांचे ग्रंथ जाळले गेले. हे कळण्यावर माझ्या डोक्यात आलं, की एक 2 संस्कृती आपल्या देशात आहे. एक अभिजात संस्कृती आहे, दुसरी बहुजात आहे. एकीला आपण क्लासिकल म्हणतो, तर दुसरीला आपण मासिकल म्हणायला पाहिजे. मासिकल शब्द इंग्लिशमध्ये होत नाही. इंग्लिशच्या व्याकरणात होत नाही असं मला काही लोकांनी सांगितलं. ते म्हटलं क्लास पासून जर क्लासिक होत असेल, तर मास पासून मासिकल व्हायला काय अर्थ काय? जो मोठ्या प्रमाणातला बहुजन समाज आहे, ज्याला बुद्धांनी बहुजन शब्द वापरला, जेव्हा त्यांचे शिष्य आले आनंद वगैरे, की बा आता तुझा विचार मी तुमचा विचार सांगायला म्हणते, जे आम्ही जातो. तेव्हा त्यांनी सांगितलं चरक भिक्खवे भिक्खवे चारिकम बहुजन हिताय लोकानुकंपाय बहुजन हिताय बहुजन सुखाय. हे भिक्खूंनो तुम्ही जा, पण लोकांच्या कल्याणासाठी काम करा. लोकांचं भलं होईल असं काहीतरी काम करा. आणि हा विचार जो शब्द आपल्याला आढळतो बौद्ध वाङ्मयामध्ये खूप आधी सापडतो बहुजन शब्द. असा जो बहुजन शब्द आहे त्यांच्यामध्ये लेखक होते, साहित्यिक होते, विद्वान होते, कलावंत होते, तत्वज्ञ सुद्धा होते. कारण तत्वज्ञानाचा इतिहास भारताचा जो आहे त्यातले बहुतेक तत्वज्ञ हे क्षत्रिय मानले गेलेले होते, म्हणजे ज्यांना क्षत्रियत्व मिळालं होतं. हा जर आपला वारसा असेल तर तो आपण लोकांना सांगितला पाहिजे. पण पुढे मी क्लासिकल मासिकल ही संकल्पना मांडली, की ह्या भारतात हा संघर्ष आहे आणि तो सर्व स्तरात आहे. आणि गीतेमध्ये सुद्धा आहे. गीता हा धर्मग्रंथ म्हणून मानतात लोक, पण गीता काही धर्मग्रंथ नाही. गीता हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे आणि तत्वज्ञानातले विविध प्रवाह आहेत त्यांच्यातला तडजोड करणारा आणि आत्मसात करणारा असा मजेदार ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचा 16वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये दैवी आणि आसुरी या 2 संस्कृतीचा उल्लेख केलाय. आणि त्यातल्या त्यात दैवी संपत विमोक्षाय. आसुरी ही निबंध आहे, म्हणजे ती बंधनात टाकते. आसुरी शक्ती बंधनात टाकते आणि दैवी संस्कृती ही तुम्हाला मोकळी करते. म्हणजे दैवी आणि आसुरी या 2 संस्कृतीचं जे वर्णन त्यामध्ये केलंय, त्यांच्या आहाराबद्दलचं वर्णन केलंय, त्यांच्या राहण्याबद्दल वर्णन केलंय. म्हणजे गीतेने सुद्धा अशा तऱ्हेचा क्लासिकल मासिकल संघर्ष मांडून ठेवलेला आहे. आणि दुसरीकडे स्त्रियो शूद्रास तथा म्हणजे स्त्री आणि शूद्र आणि इतरांना सुद्धा आमच्या धर्मात प्रवेश मिळेल असंही सांगून टाकलं आहे. दुसरीकडे चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः म्हणजे गुण आणि कर्माच्या नुसार चातुर्वर्ण्य निर्माण होईल असंही सांगितलं आहे. इतकं परस्पर विसंगत माहिती आहे. ह्या सगळ्या ग्रंथामध्ये अगदी तुम्ही वैद्यकामध्ये जाल, आयुर्वेदामध्ये सुद्धा भूतांचा उल्लेख येतो, पिशाच्यांचा येतो. हे भूत पिशाच्य कोण आहे? भूत पिशाच्य आपले पूर्वज आहे. नागांसाठी भूत शब्द वापरलेला आहे. पिशाच्य म्हणजे जे मांस खातात ते मांसाहारी. पिष्टम मांसम अष्टात इति पिशाच्यः अशी व्याख्या आहे पिशाच्यांची. आणि त्यांची भीती आपल्या डोक्यात घातली. जे आपले पूर्वज आहे, विनायक जो गणपती आहे त्याची भीती घातली. हे सगळं ग्रंथाच्या आधारे झालं असेल, हा संघर्ष फार मोठा आहे. आणि या संघर्षाचा इतिहासही फार मोठा आहे. तो शोधून काढणं अतिशय कठीण काम आहे. खूप आधी ते काम कॉम्रेड शरद पाटलांनी केलं. म्हणून त्यांचं इथे ऋण मांडणं आवश्यक आहे. नंतरच्या अनेकांनी केलं, सगळ्यांचे उल्लेख करणंही आवश्यक आहे, पण ते शक्य नाही. आपण करू केव्हा तरी. तर अशा तऱ्हेने हा क्लासिकल मासिकल संघर्ष मी गेले 20, 25, 30 वर्ष मांडत आलो. माझ्या अनेक लिखाणातून. त्याच्या पुस्तिकाही निघाल्या 20, 25, 25 एक वर्षापूर्वी.
आणि जेव्हा मराठा सेवा संघाशी संबंध माझा 20 वर्षांपूर्वी आला, तेव्हा मला असं दिसलं, की हा क्लासिकल मासिकल संघर्ष खऱ्या अर्थाने हा या चळवळीमध्ये अ, चालू आहे, सुरू झालेला आहे. आणि साहित्याच्या क्षेत्रात चालू झालेला आहे. खूप आनंद झाला. मला त्या काळात अनेकांनी हिणवलं, "कशाला तुम्ही वेळ घालवता आपला? एक सर्जनशील लेखक, एक चित्रकार, कशाला कार्यकर्त्यासारखा राबतो?" पण मी अनेक चळवळीत राबलोय, त्यामुळे मला काही सेवा संघात राबल्यासारखं वाटलं नाही. उलट आनंद झाला. खूप लोकांचं प्रेम मिळालं, आदर मिळाला, प्रसिद्धी मिळाली आणि हे इतका मोठा ठेवा आहे, की तो कधीही विसरता येणार नाही. म्हणून मी सातत्याने राहिलो. माझ्या पुस्तकांना प्रकाशक मिळाले नाही बरेच दिवस. जो प्रकाशक आहे तो आपल्यापैकीच आहे. आपल्यापैकीच आहे किशोर कडू. त्यांनी बरीच पुस्तकं काढली. सुरुवातीला माझीच पुस्तक काढली. मी दिली त्याला. त्यावरही लोकांनी आक्षेप घेतले, की हे सगळं प्रचारकी आहे आणि अशा लोकांसोबत तुम्ही राहता, की ज्या लोकांना वैचारिक काही असं बैठक नाहीये. तर मला खूप वाईट वाटत होतं, की जे स्वप्न मी इतके वर्ष पाहत होतो ते पूर्ण व्हायची वेळ आली. अशाच वेळी लोकं मला बाजूला करतायत. पण नाईलाजाने पुढल्या काळामध्ये वयाचाही भाग असेल किंवा कामाचा व्याप वाढत चालला. अनेक नवीन प्रकल्प मी हाती घेतले लिखाणाचे. त्यामुळे मग मी जतुसापचं अध्यक्षपद सोडायचं ठरवलं. पण ते अजून काही सोडलेलं नाही. कारण कोणी घ्यायलाच तयार नाही ते. वास्तविक ते आभासी आहे. जसं हे भाषण आभासी आहे, पण तुम्ही ऐकता आहात, तसं ते अध्यक्षपदही आभासी आहे. पण निर्मलाताईंनी ते खरं करून दाखवलं किंवा आहे, आम्ही करू शकतो. त्यांनी अनेक कार्यकर्ते जमवले पूर्ण महाराष्ट्रात. त्यांना शक्य नाही. एक महिला म्हणून त्यांना कधी ती अडचण आलेली नाहीये. त्यांनी ती दाखवलंही नाही कधी. पण व्यक्तिगत अडचणी असतात, व्यवसायाच्या असतात, कौटुंबिक असतात. त्या सगळ्या बाजूला ठेवून त्यांनी हे काम सुरू केलं म्हणून मला आनंद झाला आणि हे अध्यक्षपद मी स्वीकारलं. तर म्हणून मला आता या प्रसंगी जो भाग सांगायचा आहे महत्त्वाचा तो हा जो संघर्ष आहे, या संघर्षाचं चित्रण तुम्ही कसं करणार? इंद्रजित भालेराव सरांनी शेतकऱ्यांची वेदना त्यांच्या सगळ्या कवितांमधून मांडलेली आहे. उमरखेडच्या साहित्य संमेलनात अनेक विद्यार्थी ज्यांना ती कविता अभ्यासाला होती त्यांची, ती कविता त्यांनी सामूहिकपणे म्हणून घेतली. म्हणजे एखादा संमेलनाचा अध्यक्ष आपल्या श्रोत्यांकडून, आपल्या भावी आपल्या रसिकांकडून कविता गाऊन घेतो. मला हा वेगळा अनुभव होता. खूप आनंद झाला, की आपण योग्य माणसाची निवड केली. तर अशा तऱ्हेचे लेखक, साहित्यिक आले. नुसतं मिरवणारे नको. कविता येते म्हणून नुसतं मिरवायचं असे साहित्यिक नको. जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या वेदना मांडतील, त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतील, तसे साहित्यिक हे जतुसापकडून निर्माण झालेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेने अनेक लोकांना संधी दिली. त्यातून काही लेखक तयार झाले, काही वाचक झाले, काही प्रेक्षक आपलं प्रकाशक झाले, काही पुस्तक विक्रेते झाले. दत्ता डोहे त्यापैकी एक आहेत. खूप लोक आहेत. सगळ्यांची नावं आता नाही घेता येणार मला. तर अशा तऱ्हेने म्हणजे ही एक वाचक चळवळ सुद्धा आहे, एक लेखक चळवळ सुद्धा आहे, प्रकाशक चळवळ सुद्धा आहे आणि विक्रेते चळवळ सुद्धा आहे. म्हणजे एखादी संघटना इतक्या स्तरावर काम करू शकते असं एक मॉडेल आपण देशाला दिलेलं आहे. याची जाणीव आपल्याला आहे की नाही मला माहित नाही. ही ऐतिहासिक घटना आहे. कामाजी पवारांनी उल्लेख केला. एखादी संघटना टिकणं हे तर कठीण आहे. पण ती संघटना सक्रिय असणं, नुसतं टिकण्याला काय कागदावर तर खूप संघटना असतात. मी सुद्धा 95 मध्ये संघटना निर्माण केली होती. रॅशनॅलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी. आम्हाला 5-10 वर्षाच्या वरती पुढे नाही रेटता आलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मी स्थापनेपासून आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन. पण पुढे खंड पडला. अनेक संघटना नाही टिकत. आता मराठा सेवा संघ टिकला त्याला कारण मराठा हे नाव असेल आणि मराठा नावाशी आपली अस्मिता, आपला स्वाभिमान जोडलेला आहे. पराक्रम आहे, शौर्य आहे. फार चांगला इतिहास आहे मराठ्यांचा आणि त्याही कारणामुळे कदाचित ही संघटना टिकली असेल. पण त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं असं वाटतं, की पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्या तऱ्हेने वय वाढलं असताना जाणू देत नाही. अलीकडे ते म्हणायला लागले, मी म्हातारा झालो म्हणून, पण ते मला खरं वाटत नाही. कारण ते अजूनही सक्रिय आहेत. अनेकांना ते काम करायला लावतात. कोणाला काही खाली बसू देत नाही. तर अशा प्रकारचे नेते, अशा प्रकारचे कार्यकर्ते, अशा प्रकारचे विचारवंत एकत्र आल्यामुळे ही चळवळ आजपर्यंत शिल्लक आहे. आणि काही काळ कोणत्याही चळवळीला एक पठारावस्था येते. विशेषतः आपण जेव्हा चढायला जातो एखाद्या टेकडीवर, तर आपल्याला पठार असेल तर थांबता येतं. थांबलं तर चालतं. पण आपण आणखी पुढे जायचा प्रयत्न केला, तर आपल्या पुढे आत्मघातासाठी खरी दरी असतेच. त्यात खाईत आपण जाणं बरोबर नाही. आणि मागे येणं तर शक्यच नाही. चळवळी का थांबतात? अनेक लोकं मागे येतात. काही लोकं उड्या मारतात खाईत, आत्मघात करतात. पण पठारावस्था येणं हे काही वाईट लक्षण नाहीये. आणि आपण थांबलं पाहिजे काही काळ हे आपल्याला कळलं पाहिजे. तर मराठा सेवा संघ काही बाबतीत थांबला असेल कुठे, तर त्याचं काही कोणी वैषम्य वाटण्याचं काही कारण नाही. आणि टोकाचं काहीतरी पाऊल गाठायचं
आणि आत्मघात करून घ्यायचा, हे आपल्याला नक्कीच परवडणार नाही. आणि मागं येणं तर शक्यच नाही. म्हणजे आपण जो विचार मांडलेला आहे आतापर्यंत, कारण ज्या टोकाला हा सेवा संघ जाऊन पोहोचलेला आहे, ज्यांनी चार्वाकाशी आपलं नातं जोडलं, ज्यांनी बुद्धाशी जोडलं, ज्यांनी महात्मा फुले, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, किती क्षेत्रातल्या लोकांशी आपलं नातं जोडलं, तो वैचारिक वारसा आपण स्वीकारला. अशा परिस्थितीत आपण तो जर टाळला, तर मात्र खऱ्या अर्थाने ही संघटना संपू शकते. म्हणून आज कितीही संकट येवो, किती आपत्ती येवो, तरी आपण आपल्या विचाराप्रती प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि जे लोक लिहित आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांच्याकरता कार्यशाळा घेतल्या पाहिजे. सुरुवातीच्या काळात बऱ्याच ठिकाणी कार्यशाळा झाल्या, लेखनाच्याही झाल्या, वक्त्यांच्या झाल्या. झालं नाही असं नाही. हे सगळे प्रयत्न झालेले आहेत. तर तेही असेच चालू राहावेत असं मला वाटतं. म्हणून हा जो क्लासिकल मासिकल संघर्ष मला का सांगावासा वाटतो, तर हा संघर्ष वैचारिक स्वरूपाचाच आहे, पण सांस्कृतिक स्वरूपाचा आहे. प्रत्यक्षात हा संघर्ष आपसातही आहे, आपल्यातच आहे. जसं तुकोबारायांनी म्हटलं की रातंदिनामा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन, म्हणजे हा स्वतःशी सुद्धा संघर्ष आहे. कांबळे शरद पाटलांनी या संघर्षाला वेगळं नाव दिलं. ते लोकांना आवडलं नाही. आम्हाला ते खूप काळ आवडलं होतं. ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असं नाव दिलं. पण खूप उशिरा त्यांच्या त्या कन्सेप्ट कळल्या. त्यांनी सांगितलं की ब्राह्मणी आणि अब्राह्मणी ह्या जातीय संकल्पना नाहीयेत. भारतीय तत्वज्ञानातले हे प्रवाह आहेत. म्हणजे आपल्या संस्कृतीतले प्रवाह आहेत. हा वैचारिक लढा आहे. ब्राह्मणी विचार म्हणजे यज्ञप्रधान, चातुर्वर्ण्य प्रधान, वेदाला मांडणारा असा एक प्रवाह. अब्राह्मणी म्हणजे जो लोकायत संप्रदायातला आहे, जो जैन संप्रदायातला आहे, जो बौद्ध दर्शनाचा आहे. लोकायत, जैन आणि बौद्ध ह्या दर्शनांना मांडणारा जो जातीविरहित, वर्णविरहित, कर्मकांड विरहित, भेदभाव विरहित, त्यात भेदभाव म्हणजे स्त्री पुरुष भेदभाव सुद्धा नको, गरीब श्रीमंतही नको, जातीचा तर मुळीच नको, अशा प्रकारचा विचार ज्या तत्वज्ञानात मांडलाय अब्राह्मणी असं दर्शन त्यांनी मांडलं. आणि त्याच्याकरता उदाहरण त्यांनी दिलं की सम्राट कनिष्क ज्यांनी 2000 वर्षापूर्वी बुद्धाच्या विचाराचा स्वीकार केला, त्याचा जो प्रधान होता तो अश्वघोष ब्राह्मण होता. त्याच्याकडून त्यांनी बुद्धचरित्र लिहून घेतलं. महान पंथ हा वाढला, हा ब्राह्मण असूनही बुद्धाचा विचार मांडतो. आणि त्यांनी वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये ब्राह्मण्याविरोधात त्यांनी विवेचन केलंय. त्याला उपनिषद म्हटलंय, वज्रसूचिकोपनिषद. आता या वज्रसूचिकोपनिषदाचा वारसा कोण सांगताय आपल्याकडे? तुकाराम महाराज सांगताय. बहिणाबाईंना त्यांची जी शिष्या होती त्यांनी वज्रसूचीचं मराठी भाषांतर करायला लावलं. तुकारामाने ही दृष्टी होती. अश्वघोषाची नातं सांगतायत तुकाराम महाराज. आणि तुकारामांचा वारसा अलीकडला महात्मा ज्योतिबा फुले. पण तुकाराम तात्या पडवळ लेखक होते. तुकाराम तात्या पडवळ यांच्याकडून जातीभेद विवेकसार नावाचा ग्रंथ लिहिला. हा अश्वघोषाच्या वज्रसूचीचं भाषांतर होतं. 2000 वर्षापूर्वीचा जो विचार आहे जातीच्या विरोधातला अश्वघोषाने मांडणारा, तो ब्राह्मण आहे म्हणून तो स्वीकारायचा नाही का आपण? महात्मा बसवेश्वर एक फार मोठं नाव आहे अलीकडलं. 12व्या शतकातलं, म्हणजे 800-900 वर्षापूर्वीचं. ज्या माणसाने स्वतः ब्राह्मण असूनही एका ब्राह्मण मुलीचं लग्न एका दलित हरळ्याच्या मुलाशी, जो ढोर आहे, सांबार आहे, अशा जातीच्या मुलाशी लावून टाकलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांच्यावर विरोध केला सनातनी लोकांनी. बिज्जलांनी त्यांचं पद काढून घेतलं. प्रधानमंत्री, सेनापती मोठ्या पदावर ते होते. आणि फार मोठा लढा लिंगायतांनी दिला. आणि त्या लिंगायतांनी हा लढा लिहून ठेवला, वैचारिक लढा लिहून ठेवला. तो जर आपण वाचला तर लक्षात येतं. त्यांची वचनं वाचली की किती मोठी क्रांती आपल्याकडे झाली आहे. त्याला कल्याण क्रांती आपण म्हणतो. ती क्रांती रक्तरंजित होती. पण तिथून जे निघालेले जे लिंगायत होते त्या सगळ्यांनी ते वचनं जपून ठेवली, आपल्या घरात ठेवली, आपल्या भिंतीत ठेवली. आणि पुढे मग त्याचं ते वंदन करायला लागले वर्षानुवर्षे. तेव्हा ठग हळकुट्टी नावाचे विद्वान होऊन गेले धारवाडचे. आणि त्यांनी मग ते शोधलं सगळं आणि बाहेर आणलं 100 वर्षापूर्वी. 1923 मध्ये त्यांनी हे संशोधन पुढे आणलं. आता 2 वर्षांनी त्याची शताब्दी सुरू होईल. तर असा एक वारसा आपल्याकडे महात्मा बसवेश्वरांचा आहे. नंतर संत नामदेव महाराज, जे आपल्या नरसी बामणी त्याचं नाव होतं पूर्वी, आता नरसी नामदेव आपण म्हणतो, हिंगोली जिल्ह्यातलं गाव. तर ते कल्याण जे गाव, बसव कल्याण, हे त्यांचं आजोळ होतं. त्या ठिकाणी ते लहानपणी जात होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी कहाण्या ऐकल्या असतील बसवेश्वरांच्या, त्या रक्तरंजित क्रांतीच्या. मग तेव्हा त्यांच्या मनात जेव्हा क्रांतीचा विचार आला तेव्हा त्यांनी तशा तऱ्हेची मांडणी नाही केली, मांडणी बदलून टाकली. तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये शाक्त संप्रदाय, त्याच्या अंतर्गत अनेक विकृती बोकाळल्या होत्या. आणि त्यामुळे अनाचारी वाढला होता. म्हणून त्यांनी विशेषतः मधुरा भक्तीसारखा प्रकार, जो अलीकडे गुलाबराव महाराज अमरावतीचे त्यांनी तो प्रस्थापित केला, तो खूप वाढला होता. तर अशा वेळी भक्त आणि
देवाचं नातं काय असावं, ते आई आणि मुलाचं असावं. तू माझी माऊली, मी हो तुझा काना, पाजी प्रेम प्रेम पाना पांडुरंगे. विठोबाला विठाई म्हणणारा हा माणूस, माऊली म्हणणारा हा माणूस, या माणसाने पूर्ण वारकरी संप्रदायाची स्थापना करताना आणि पाया रचताना एक नवीन तत्वज्ञान दिलं. आई आणि मुलाचं प्रेम हे देवाच्या ठिकाणी त्यांनी आणलं. ही क्रांतिकारक मंडळी आपल्याकडे होऊन गेली आणि त्यातली त्यात तुकाराम महाराजांना वारसा तो नामदेवाचा मिळाला होता. आपल्याकडे म्हण आहे, ज्ञानाचा एका म्हणजे ज्ञानेश्वराचा एकनाथ आणि नाम्याचा तुका. हा वारसा आपल्याकडे मिळालेला आहे. हा वारसा आपण जतन करूया, पुढे जाऊया. जतुसापाला नावच आहे तुकोबारायांचं, त्यामुळे आपल्याला तर सतत संघर्ष करावाच लागणार आहे. आपण कुठेही बाबतीत तडजोड करण्याचं काही कारण नाही. तेव्हा येणाऱ्या साहित्यिकांनी हा वारसा पुढे घेऊन चालावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. अत्यंत उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण या ठिकाणी आपण आपलं मनोगत अध्यक्षीय भाषण सादर केलं. या 11व्या साहित्य संमेलनाचं हे अध्यक्षीय भाषण होतं. ऑनलाईन पद्धतीने यूट्यूब आणि विविध फेसबुक चॅनलवरून ऐकणाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत. उद्या पुन्हा सायंकाळी 5 वाजता आपण सर्वजण याच फेसबुक पेजवरती भेटूया. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय सुरेशजी राऊत सर यांना मी विनंती करतो की या संमेलनाचं ते आभार प्रदर्शन करतील. माननीय सुरेशजी राऊत सर हे या संमेलनाचं आभार प्रदर्शन करतायत. या संमेलनाच्या पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करतायत. आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला आणि आपल्या उपस्थितीनं संमेलनाचा पहिला दिवस धन्य झाला. आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं संमेलनाचा पहिला दिवस धन्य झाला. याचसाठी केला होता अट्टास. आजचा दिवस गोड व्हावा आणि गोड कार्यक्रमाचा गोड समारोप म्हणजे आभार प्रदर्शन. तर जागतिक कीर्तिमान स्थापन करणाऱ्या या साहित्य संमेलनाचं हे पहिलं आभार प्रदर्शन मी शिवश्री सुरेश नीलाबाई माधवराव राऊत, प्रदेश उपाध्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद काव्यामधून करत आहे. राणा सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं. इंद्रजित भालेराव सरांनी सूत्र केली प्रदान. पहिला दिवस संमेलनाचा वाढविला जागतिक सन्मान. उद्घाटनाला राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार सर आले. डॉक्टर सरोजिनी बाबर ऑनलाईन विचारपीठावरून दैदिप्यमान उद्घाटन केले. प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निर्मलाताई पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक भूमिका मांडली भारी. आणि 11वे मराठा साहित्य संमेलन सुरू झाले. दिशा गरजल्या चारी. श्रीकांत पाटील जिल्हाध्यक्ष औरंगाबाद जिजाऊ वंदनेने केली सुरुवात. आनंदाचे डोही आनंद तरंग शिंदे यांनी गायलेल्या अभंगात. दत्ता दोहेंचे सूत्रसंचालन संमेलनाच्या पहिल्या दिवशी खास आणि अजून 2 दिवस चालणार आहे संमेलनाचा ध्येय वेडा प्रवास. पुरुषोत्तम खेडेकर साहेब युग पुरुष, बाबा भांडसर जेबी शिंदे सर येथे आणि विश्वाची थोरवी वाढविण्याचे श्रेय आपणा सर्वांकडे जाते. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद अभंग अखंड आणि सशक्त. मी सुरेश नीलाबाई माधवराव राऊत आपणा सर्वांचे शिव आभार करतो व्यक्त. सर्व उपस्थितांचे आणि जगभरामध्ये ज्यांनी या पहिल्या दिवसाच्या संमेलनाचा लाभ घेतला आणि एक वैचारिक परिवर्तनाची शिदोरी घेऊन बरोबर जात आहे, सर्वांचे खूप खूप शिव आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद राऊत सर. 11व्या मराठा साहित्य संमेलनाचं आजचा हा पहिला दिवस अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला. या ठिकाणी आपण हे पहिले दिवस सत्र थांबवूया. उद्या पुन्हा 5 वाजता आपण याच फेसबुक पेजवरती लाईव्ह भेटूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय जिजाऊ. हॅलो. हा ताई. हॅलो.
अनम्यूट करा अनम्यूट unmute. ते अनम्यूट करा. निर्मल ते अनम्यूट करा तुम्ही. हॅलो. हॅलो. मीटिंग लिव्ह करा ना. हो चालेल 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 ठीक आहे.